नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। इथे सकाळी सुरुवात झालेली आहे आमच्या बाकीचं समजा देवाचं करायची। आणि देवाचं तुम्हाला माहिती आहे महालक्ष्मींचं स्वतःच्या घरच्या व्यक्तींनीच करायला पाहिजे, म्हणून मग आम्ही दोघी जणी जावा दरवेळेला असं सकाळी उठतो। 4:30 वाजतापासून आम्ही जागे होतो आणि यावेळेला थोडं लेट झालं तरी पण म्हणजे आम्ही जागे असतानाही सुद्धा मी माझा एक व्हिडिओ एडिट करायचा होता, तो एडिट केला। नंतर मग ताईंचे बाकीचे कामं केले असं म्हणून म्हणजे थोडं लेटच झालं। नाहीतर आम्ही सकाळी 5 वाजतापासून या गोष्टींना सुरुवात करतो, म्हणजे देवाचं करायला सुरुवात करतो। तर आमचं किती वेळपर्यंत देवाचं करणं सुरू राहते, पण आम्ही यावेळेला खूप फास्ट केलं असं म्हणू शकतो आम्ही। आणि खूप लवकरसुद्धा झालं। सर्व गप्पा गोष्टी करत तोपर्यंत बाया यायच्या होत्या। आम्ही आधीच बसून जातो दोघीजणी करायला आणि देवाचं आम्ही करून घेतो। नंतर मग आजूबाजूच्या बाया येतात दरवर्षीसारखं। दरवर्षी तुम्ही बघताच, जे नवीन जॉईन झालेले आहे त्यांना सांगते आहे, जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहिती असेल, दरवर्षी ब्लॉग बघतच असतील त्यामुळे। तर जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना यावर्षीच्या महालक्ष्मी आपल्याकडच्या बघायला मिळतील आणि काय काय होते ते बघायला मिळेल। गावातल्या महालक्ष्मी कशा असतात किंवा गावातलं वातावरण कसं आहे, जे गावात राहतात गावामध्ये तर त्यांना तर माहितीच असेल, पण जे नाही राहत, जे सिटीमध्ये राहतात त्यांना आता माझ्या व्हिडिओ थ्रू गावातलं वातावरण बघायला मिळेल। गावातल्या बाया त्या कशा मिळून कामं करतात किंवा मग गावात कामं कसे होतात, तर सर्व गोष्टी बघायला मिळेल। तर चला मग आता इथे हे सर्व आटपून घेतो, म्हणजे देवाचं करून दिवे करायला लागतात, मुठा म्हणतात त्याला, ते करायला लागतात। फळं असतात आणखी, म्हणजे ज्वारीचे फळं असतात, आणखी कणकेचे फळं असतात, ह्या सर्व गोष्टी असतात आणि त्यांची क्वांटिटी असते 16, 16, 17, 17, 9 अशी क्वांटिटी असते। तर त्या क्वांटिटीनुसार आम्ही करतो आणि हे आधीपासून आमचं ठरलेलं, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आणि प्रत्येक साईडचं वेगवेगळं आहे। तर आमच्या साईडला विदर्भामध्ये कसं होते हे तुम्हाला आज बघायला मिळेल या व्हिडिओ थ्रू माझ्या। आणि महालक्ष्मींच्या म्हणजे जेवणाच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तर अशा प्रकारचा आम्ही दिवे वगैरे उकळून घेतो आणि वाफवून घेतात कोणी, म्हणजे असं काय म्हणतात त्याला, आता इथे स्टीमर नसल्यामुळे आम्ही याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, इडली पात्रामध्ये वाफवून घेतो। आणि नंतर मग सर्व काही झालेलं आहे। इथे मी मोदक बनवून ठेवलेले आहे, हे पुरणाचे मोदक आहे। या दिवशीला आम्ही गणपतीला पुरणाचे मोदक देतो, तर त्यामुळे मी हे पुरणाचे मोदक बनवून ठेवले होते। दिवे बनवतात खूप सारे दिवे, आणि ज्या वेळेला आम्ही पान टाकतो ना त्यावेळेला, म्हणजे देवीचं, त्यावेळेला इतके सारे दिवे लावले जातात, इतकं छान वाटते, मस्त प्रसन्न घर वाटते। आणि बाकीच्या मग तोपर्यंत बाया आल्या होत्या, म्हणजे 1-2च आजूबाजूच्या आमच्या शेजारच्या। तर त्या ताई असतातच दरवर्षी, ह्या ताई एक असतात आणि ज्या गोदावरी ताई आहेत त्या असतात, अशा 2 ताई येतातच आम्हाला मदत करायला। आमचं आम्ही पहिल्यांदा करून घेतो देवींचं आणि नंतर मग ह्या बाकीच्या गोष्टींना मदत करतात। जसं पुरणाच्या पोळ्या असतात खूप साऱ्या, त्या करायला मदत करतात गोदावरी ताई, आणि ह्या ताई सर्व गोष्टींना मदत करतात। असं म्हणून खूप सारं काम आमचं यांच्यामुळे हलकं होऊन जातं। नंतर मग बाया येतात आणखी, म्हणजे किती मिळून मिसळून काम करतात खेड्यागावामध्ये, हे बघा तुम्ही आता। म्हणजे तेच सिटीमध्ये असतं ना, तर आपल्याला प्रत्येक कामाला बाई सांगायला लागली असते आणि प्रत्येक कामासाठी वेगळी बाई असते, पण खेड्यागावात अशाच बाया येतात सर्व आजूबाजूच्या आणि मिळून मिसळून कामं करतात। प्रत्येकाच्या घरी असं कोणतं फंक्शन असो, काही असो, असं माहीत पडत नाही आपल्याला की आपल्याकडे इतकं मोठं फंक्शन होतं म्हणून। आणि इथे माझं तळण जे आहे, जे मोदक आहेत ते तळून घेते आता आणि बस गणपतीला मोदकाचा नैवेद्य देते। नंतर मग आम्हाला उपवाससुद्धा आहे, आजच्या दिवशी आमच्याकडे उपवास असतो सर्वांना। तर म्हणजे देवी जेवेपर्यंत, देवींचं जेवण जेव्हा होते त्यावेळेला आमचा उपवास संपतो आणि मग संपल्यानंतर आम्ही आमचं जेवण करू शकतो। तर खूप लेट जेवण होतं, तसंही आपल्याकडचं फंक्शन असलं काही असलं तर आपलं सर्वात लास्टच जेवण असतं आणि त्यामध्ये मजा येते आणखीच जास्त। म्हणजे जेव्हा आम्ही लास्टला सर्वजण जेवण करतो ना सर्व मिळून घरचे, त्यावेळेला इतकी मजा येते आम्हाला, तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने, बघायला मिळणारच आहे। पण इथे आता माझं सर्व झाल्यानंतर मग मी साबुदाण्याची खिचडी बनवायला लागेल, कारण सर्वांना उपवास असल्यामुळे मग बाकीच्या ज्या बाया येतील त्यांना पण उपवास असते। ज्यांच्या घरी महालक्ष्मी आहे त्यांना तर माहितीच आहे, त्यांना तर उपवास असतो। पण इथे आमच्या गावी बाकीच्या पण बाया खूप साऱ्या उपवास ठेवतात महालक्ष्मींच्या जेवणाच्या दिवशी, महालक्ष्मी जेवेपर्यंत जेवत नाहीत, म्हणून मग त्यांच्यासाठी पण उसळ बनवावं लागते, म्हणजे साबुदाण्याची खिचडी। तर कोणाकोणाला उसळ कळत नाही म्हणून साबुदाण्याची खिचडी बोलतं। आणखी
पुरणाच्या पोळ्या सुरू होतं तिकडे, साध्या पोळ्या सुरू होत्या ताईंच्या. पहिल्यांदा साध्या पोळ्या खूप साऱ्या लागतात, म्हणजे क्वांटिटी मी सांगितलं ना तुम्हाला, ती क्वांटिटी बनवावी लागते. आणि पुरणाच्या पोळ्यासुद्धा खूप साऱ्या लागतात. तर ह्या सर्व बनवून घेतील आणि नंतर मग आपलं जे पण आहे, जसं पान टाकणं राहते, खूप सारे काम असतात आजच्या दिवशी. आणि माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट काय असं तुम्हाला माहिती आहे, जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहितीच आहे. पहिल्यांदा तर आम्ही घरचे जे असतो, म्हणजे महालक्ष्मीचं जे असतं ते घरचे करतोच. पण जो दुसरा कॉन्ट्रॅक्ट असतो तो माझा भाजीचा असतो. जी कवड्याची भाजी असते ती खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये असते, पण ती मला बनवावी लागते. आणि मला टेन्शन दरवर्षीचं एकच असते की माझ्या हातून भाजी चुकली नाही पाहिजे. पण देवाच्या कृपेने माझ्या हातची भाजी खूप चांगली होते आणि सर्वजण स्तुती करूनच जातं. पण तरी एक टेन्शन असतंच ना आपल्याला की भाजी जोपर्यंत खाऊन बघत नाही. आणि एक हे पण असते की जेव्हा आपण भाजी बनवतो किंवा कोणताही देवाचा पदार्थ बनवतो, जोपर्यंत देवाला नैवेद्य देत नाही तोपर्यंत आपण टेस्ट पण करू शकत नाही त्याची, हे पण एक टेन्शन असतं. पण ती क्वांटिटी बरोबर असली पाहिजे, म्हणजे काय म्हणतात त्याला, तिखटाची क्वांटिटी किंवा मग मिठाची क्वांटिटी, ह्या सर्व गोष्टींचं टेन्शन नेहमी असतं. आणि दादा नेहमी येऊन बघतात, त्याचं टेन्शन आणखीच असतं. तर ह्या सर्व गोष्टी राहतात म्हणा, दरवर्षीचंच हेच आहे. त्यानंतर मग मी भाजी बनवली, ती माझं शूट नाही झालं ॲक्च्युली. तिथे सर्वजण गडबड करत होते आणि खूप साऱ्या म्हणजे बाया होत्या तिथे, पोळ्या वगैरे सुरू होत्या साईडला. तर त्यामुळे माझं शूट नाही करणं झालं आणि खूप घाईघाईत त्या मसाला भाजावा लागतो आणि त्या सर्व गोष्टी एकत्र इतकी सारी क्वांटिटी असल्यामुळे होते ते. तर ते यावेळेला भाजीचं शूट नाही झालं. जे दरवर्षी मी भाजीचं शूट करते ते यावेळेला शूट माझं म्हणजे हे राहिलं, विसरले मी असं म्हणू शकते. नंतर मग माझ्या लक्षात आलं, अरे भाजीचं शूटच नाही घेतलं घाई गडबडमध्ये. आता ही उसळ बनवून घेते, साबुदाण्याची खिचडी आपली, आणि त्यानंतर सर्वांना देते. आणि नंतर मग साबुदाण्याची खिचडी पण खूप छान झालेली होती. मी माझी स्वतःची स्तुती करत नाही आहे, पण छान झाली होती. आणि म्हणजे सर्वांना छान वाटली, पण मला नाही आवडली, कारण थोडं मला वाटत होतं की मला मोकळी खूप जास्त आवडते. आणि साबुदाण्याची खिचडी ची एक खासियत आहे, म्हणजे एक स्पेशालिटी म्हटलं म्हणून चालतं. कारण जर आपण आपल्या हातची साबुदाण्याची खिचडी खातो ना जेव्हा, त्यावेळेला आपल्याला ती खिचडी आवडत नाही. पण जेव्हा आपल्या हातची खिचडी दुसरे लोक खातात त्यावेळेला ती त्यांना खूप जास्त आवडते. मलाही तसंच होतं की माझ्या हातची साबुदाण्याची खिचडी मला आवडत नाही. मला ताईंच्या हातची आवडते किंवा दुसरं कोणी पण बनवलेलं आवडते, पण माझ्या हातची नाही आवडत. आणि ताईंना माझ्या हातची आवडते, बाकीच्यांना त्या पण स्तुती करत होत्या की खूप छान झाली म्हणून. तर त्यांनासुद्धा माझ्या हातची आवडली. दरवर्षी मीच करते. ह्या काही गोष्टींचा कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेला आहे, जसं साबुदाण्याची खिचडी दरवर्षी मीच बनवते, भाजी दरवर्षी मीच बनवते, आंबील कतली ताई बनवतात, आंबील त्या ज्या दुसऱ्या ताई आहेत ना शेजारच्या त्या बनवतात. म्हणजे कधी ताई बनवतात कधी त्या बनवतात असं हे. आणि इथे आता भांडे खूप सारे पडले होते आणि बाकीच्या बाया बाकीची कामं करत होत्या. तोपर्यंत म्हटलं आम्ही दोघीजणी मिळून, म्हणजे मी घासायला बसून गेले होते, मग ताई माझी हेल्प करायला आल्या धुवायला वगैरे. तर आम्ही इथे भांडे पण घासून घेतले आणि बस मग काय राहतं. जेव्हा मग सर्व स्वयंपाक वगैरे झाला, आणि यावेळेला खूप लवकर झाला, म्हणजे इतकं फास्ट सर्व गोष्टी झाल्या ना, आम्हाला माहीत पण नाही पडलं. लेट आम्ही बसल्यानंतरही खूप लवकर झाला. आणि नंतर मग आम्ही दिवे वगैरे लावले, प्रत्येक गोष्टी. मग आपण जे करायचं आहे ते इथे पुरणाच्या पोळ्यांसाठी पण बाया बघू शकता तुम्ही किती साऱ्या बसलेल्या आहेत. कोणी गोळे करून देत आहे, तर कोणी लाटत आहे, तर कोणी शेकत आहे. म्हणजे खूप मिळून मिसळून कामं होतात इथे, त्यामुळे खूप छान वाटते. आणि गौरी गणपतीच्या वेळेला तर खरोखर छान वाटते. माझ्या घरी आल्यानंतरही इथे मला मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की मी 1.5 दिवसाचा गणपती बसवणार. प्रत्येक वेळेला असा विचार करते की कारण घरी जायचं असतं ना, नेहमी मग मला घरी जावं लागते आणि आरतीसाठी हे करायला लागते. मग तुम्ही लोकांनी म्हटलं की नाही ताई 10 दिवसाचाच गणपती बसवत जा, छान वाटते, सर्व गोष्टी चालतात ह्या. म्हणून मग परत विचारायला की नाही, सर्वजण म्हणत आहेत तर नाही, आपल्याला 10 दिवसाचा गणपती बसवायला पाहिजे. देव पण समजून घेतात असे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून. आता काय होतं की मला तिथे थांबावं लागतं, मग यांना आरतीसाठी घरी यावं लागतं. आणि आमचा गणपती खूप जण हे पण म्हणत होते मला, गणपती तुम्ही बंद करून जाता का घरात? तर थोड्या वेळासाठी तरी बंद होतोच गणपती घरात. तर असं होतं काही, आता काय प्रॉब्लेम्स आहेत सर्व, तर करावं लागतं त्या गोष्टी. आणि हे दुपारला आले होते, म्हणजे दुपार म्हणजे 11 वगैरे वाजता सर्व गणपतीचं आटपून आणि आरती वगैरे करून मग माहीला घेऊन गेले होते आदल्या दिवशी रात्रीला गणपतीची आरती करायला. मग त्यांनी रात्रीला गणपतीची आरती केली, रात्रभर
घरीच थांबले अमरावतीच्या घरी. नंतर मग दुसऱ्या दिवशी पण आरती होती, तर आरती केली आणि नंतर मग निघून आले होते. तर मग सर्व सामान पण आणायचं राहते अमरावतीवरून, तर मग ते सर्व सामान पण घेऊन येतात सोबतच आणि गणपतीची आरती वगैरे पण करून येतात. तर मग ते थोडं लेट झाले होते. तर माहीला तिथे साबुदाण्याची खिचडी खायला दिली आणि नंतर मग आम्ही पाळणा वाढायला बसलो. तर एक सर्व विचार करून आणि सर्व काही पद्धतशीर झालं पाहिजे असं म्हणून ते आम्ही पाळणा वाढतो आणि नंतर मग एक सोबत असे दिवे लागतात, छान मस्त मजा येते त्यावेळेला. तर झालेलं आहे आता आमचं पाळणं वगैरे वाढून. थोड्या वेळातच आम्ही आरतीची तयारी करू. दादा बघा तुम्ही, दादा फिरतच राहतात, बघतच राहतात की झालं की नाही यांचं, झालं की नाही यांचं. ह्या सर्व गोष्टी म्हणजे दादांनी जर घाई नसती केली तर झालं पण नसतं आमचं इतक्या लवकर, ते पण आहे म्हणा. पण तरीसुद्धा छान वाटते या सर्व गोष्टी बघून. आणि हे 2-3 दिवस निघून गेले की मग आणखी गणपतीत राहतातच, पण गणपतीसुद्धा उठले म्हणजे गणपती विसर्जनसुद्धा झाल्यानंतर तर मग एकदम घर खाली खाली वाटते. ज्या दिवशी गणपती विसर्जन होतं ना त्या दिवशी तर खूपच जास्त घर खाली वाटते, पण या दिवसात तर खूप छान वाटते. आता यावर्षीला माझ्या माहेरी महालक्ष्मी नाही आहेत, नाही तर माहेरी पण महालक्ष्मी असतात ना, तर त्यांच्याकडे पण धावपळ सुरू असते. आणि माहेरी महालक्ष्मी का नाही आहेत, जर तुम्ही आधीचे व्लॉग बघितले नसतील तर तुम्हाला नसेल माहिती, कारण खूप जण विचारत आहेत दीपालीचे व्लॉग येत नाही आहेत, दीपालीचे व्लॉग येत नाही आहेत. तर त्यासाठी म्हणून सांगते, दीपालीचे व्लॉग यासाठी येत नाही आहेत की माझ्या मोठ्या बाबांची डेथ झालेली आहे आणि त्यांच्याकडे ते सर्व सुरू आहे. 10 दिवस 15 म्हणजे काय म्हणतात त्याला 13वी होईपर्यंत त्या सर्व गोष्टी राहतील आणि नंतर मग तिचे व्लॉग येणं सुरू होणार. तर यावर्षी आमच्याकडे म्हणजे माहेरी माझ्या महालक्ष्मी नाही आहेत, मध्ये कधीतरी राहतील. तर ते आता सध्या डिसाईड नाही केलेलं आहे किंवा राहतील काय राहतील, पण जेव्हा आपण राहतील तर ब्लॉग तर तुमच्यासोबत शेअर होतीलच. आता तुम्ही गणपती बाप्पांचे दर्शन करून घ्या. गणपती बाप्पांना इथे जेवायला वाढलं, नंतर मग इकडे महालक्ष्मींचे ताटं वगैरे करणं सुरू होते. आणि हो, यावर्षीला आमच्याकडच्या दोन्ही महालक्ष्म्यांनी मस्त साड्या घातल्या होत्या, म्हणजे साड्या नेसल्या. आता आमच्याकडे साड्या घातल्या बोलल्या जाते, पण तुम्ही लोक मग माझ्या त्याच्यामध्ये चुकी काढता म्हणून मग साड्या नेसल्या होत्या. कोणी नेसलं म्हणते, कोणी घातलं म्हणते, तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे बोलण्याची. आणि यांच्या साड्या कशा वाटत आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल. खूप छान दिसत होत्या दोघीजणी. देशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी मोपाशा देवी जय देवी माझी माता तुझी वाडी गुडी माझी मग राजा नादामध्ये रक्ता घरी आरली पुरणपोळी वाढली सारी जगाला पुरणपोळी वाढली सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली जय देवी जय म्हणते मी ओवाळीते आरती वंदिते मी देवी जय पकडे वस्तीला पकडे तुझे लक्ष्मी जय देवी मातु गंगा इथे आरती वगैरे झाली आणि आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर बसतो, प्रसाद तिथेच खातो बाहेर. कारण काय होतं की जेवणासाठी त्यांना प्रायव्हसी दिली जाते, महालक्ष्मींना दारं वगैरे बंद करून देतात आणि मग सर्वजण आम्ही बाहेर बसतो. बाहेर मग आपला जो प्रसाद असतो महालक्ष्मींचा तो खाल्ला जाते, हळदी कुंकू लावला जाते, हे सर्व बाहेर होते. आणि खूप वेळपर्यंत आम्ही गप्पा गोष्टी करत राहतो बाहेर. नंतर मग त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आतमध्ये जातात. मग खूप जण असे हे पण बघतात की महालक्ष्मींनी काय खाल्लं काय नाही. मग आम्हाला एवढं वेळ नसतं म्हणून आम्ही आमच्या कामाला लागून जातो. आणि हो, मी हे सांगणार होते की इशूनी आणि माहींनी दोघींनीही साड्या नेसल्या होत्या ना यावर्षी, म्हणून मग आम्ही ज्या स्वाशीना बसायला लागतात किंवा मग जेव्हा महालक्ष्मी म्हणून दोघींना बसवत असतो ना, तर ते यावर्षी इशूला आणि माहीला बसवलं होतं. आणि जेवायला सर्वात पहिल्यांदा 2 महालक्ष्मी बसवतात जेवायला आणि त्यांचे पाय वगैरे धुतात, त्यांना जीव घालतात व्यवस्थित आणि नंतर मग बाकीचे सर्व जेवायला बसतात. तर इथे या दोघींना बसवलं होतं
आणि नंतर मग छानपैकी मस्त यांचं जेवण झालं. त्यानंतर मग बाकीच्या पंक्त्या बसल्या. आणि हो, आजचा दिवस खूप ॲक्टिव्ह असतो, त्यामुळे काहीच बोलणं झालं नाही. पूर्ण मी व्हॉइस ओव्हर करत आहे. काही जणांसोबत बोलणं होतं, पण कॅमेऱ्याला असं फेस करून ते बोलणं तुमच्यासोबत बिलकुलच झालं नाही. तर त्यामुळे त्यासाठी सो सॉरी. आजचा दिवस खूप जास्त घाईगडबडीचा असतो. दरवर्षी थोडंफार तरी मी वेळ काढते. आणि ही जी रांगोळी आहे ही ती ताई आहे ना, ज्यांनी आंबील बनवत होत्या त्या रेड साडीवाल्या, त्यांच्या मुलींनी काढली होती. खूप छान अशी रांगोळी काढते ती. खूप म्हणजे प्रत्येकच गोष्टीत हुशार आहे ती. तर रांगोळी काढली तिने, तिकडची देवाजवळची रांगोळी काढली. शेजारचा मुलगा आहे खूप छान असा क्यूटचा. म्हटलं चला तुम्हाला दाखवून देते. बायांच्या खाली पंक्त्या बसलेल्या होत्या आणि वर माणसांच्या बसलेल्या होत्या. आज थँक गॉड की पाऊस वगैरे आला नाही, नाहीतर टेन्शन आलं असतं आम्हाला, कारण बसायला जागाच नव्हती यावर्षी. समोर बेड टाकलेले असल्यामुळे यावर्षी बिलकुलच बसायला जागा नाही मिळाली. इथे समजा बायांना बसवून दिलं आणि वर म्हणजे समजा खुलं असलं ना, पाऊस वगैरे नाही आला तर मग आम्ही छानपैकी वर मस्त आमच्या पंक्त्या बसतात. पण मग जर पाऊस आला असता आणि सर्व गोष्टी झाल्या असताना तर टेन्शनच आलं असतं बसवायचं. पण मस्त छान जेवणं झालं सर्वांचे. छान वर मस्त पंक्त्या बसल्या. पहिल्यांदा माही आणि इशू अशा थोड्या मटकल्या आणि नंतर मग पूर्ण थंड्या होऊन गेल्या होत्या, कारण त्यांना काय होऊ शकते, नजर लागल्यासारखे होते ना एकदम. मुलींनी पहिल्यांदाच साड्या घातल्या आणि सर्व गोष्टी, तर तशा टाईपचं त्यांचे पाय पण दुखत होते उभं राहून राहून. पूर्ण दिवसभर सर्व प्रत्येक जणांनाच कामं असतात, म्हणजे छोटे असो की मोठे असो, काही ना काही असं सुरूच असते. तर इथे आम्ही सर्वजण घरचे बसलेलो आहोत जेवायला. आणि चला मग मला इथनं गेल्यानंतर घरी जायचं आहे अमरावतीला, आणि तिथे मग गणपतीची आरती वगैरे करायची आहे. इथे ज्या ब्लॉगला थांबवते आता. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनल्सचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, बाय.